नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, फ्रेंच ओपन महिला एकेरी 2026 विजेता कोण आहे? पहिला ऑप्शन आहे मीरा अँड्रीवा, दुसरं ऑप्शन आहे माजा श्वालिस्का, तिसरं ऑप्शन आहे कोको गॉफ आणि चौथा ऑप्शन आहे इगा स्वियातेक. तर याचं करेक्ट उत्तर आहे फ्रेंच ओपन महिला एकेरी 2026 विजेता आहे मीरा अँड्र्यू, ऑप्शन नंबर 1. तर बघा उपविजेता कोण आहे? तर माया श्वालिन्स्का पोलंडची आहे आणि मीरा अँड्रीवा ही रशियाची आहे. देश विचारला जातो तर देश पण लक्षात ठेवा. संस्करण किती होतं हे? तर 125वं. कालावधी 24 मे ते 7 जून 2026 होतं. ठिकाण पॅरिस फ्रान्स होतं आणि स्टेडियम रोलेंड गॅरोस स्टेडियम होतं आणि प्रकार लाल मातीच्या कोर्टवर, कारण की फ्रेंच ओपन हे लाल मातीच्या कोर्टवर खेळला गेला आहे. या स्पर्धेची जी सुरुवात झालेली आहे ती 1891ला झाली आहे. रोलेंड ग्रॉस म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. 2026चे विजेता मीरा आंद्रीवा. 2025ची जी फ्रेंच ओपन महिला आहे ती कोको गॉफ आहे. ठीक आहे. 2024ची जी विजेता आहे ती इगा स्वियातेक आहे पोलंडची. 2023ची जी फ्रेंच ओपन विजेता आहे ते इगा स्वियातेक आहे पोलंडचीच आहे, तीच आहे. आणि 2022, 23, 24 ही सेमच जिंकलेली आहे फ्रेंच ओपन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, कोणाची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहिलं ऑप्शन आहे अजय बंगा, दुसरं ऑप्शन आहे निळकंठ मिश्रा, तिसरं ऑप्शन आहे मासातो कांडा आणि चौथं ऑप्शन आहे यापैकी नाही. तर जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे निळकंठ मिश्रा, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक बँकेचे जे सध्याचे अध्यक्ष आहे ते अजय बंगा आहे. 14व्या क्रमांकाचे क्रमांक विचारला जातो. तर जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेचे जे अध्यक्ष आहे ते अजय बंगा आहे आणि ते 14व्या क्रमांकाचे आहे, ते लक्षात ठेवा. स्थापना केव्हा झाली जागतिक बँकेची? तर जुलै 1944मध्ये ब्रिटन वुड्समध्ये परिषदेत जागतिक बँकेची स्थापना झाली आणि तिने जून 1946 पासून अधिकृतपणे काम सुरू केले. स्थापना कधी झालेली आहे? 1944ला आणि प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे 1946ला. मुख्यालय कुठं आहे? तर वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट USAला आहे. सदस्य देश बघा, सदस्य देशावर प्रश्न विचारला जातात. जगात एकूण 189 सदस्य आहे. वर्ल्ड बँकेचे सदस्य किती आहे? 189 आहे, हे लक्षात ठेवा. आशियाई विकास बँक ADBचे अध्यक्ष कोण आहे? तर मासातो कांडा आहे. आणि स्थापना झाली आहे ADBची म्हणजे आशियाई विकास बँकची, ती झाली 19 डिसेंबर 1966ला. मुख्यालय मांडलुयोंग मेट्रो मनिला फिलिपाईन्स इथे आहे. तर मनिला फिलिपाईन्स इथे आहे ADBची. आणि ADBचे म्हणजे आशियाई विकास बँकेची सदस्य संख्या 69. वर्ल्ड बँकची आहे 189. पुढचा प्रश्न पहा, हवाई दलाचे पुढील उपप्रमुख कोण आहे? पहिलं ऑप्शन आहे अमरप्रीत सिंग, दुसरं ऑप्शन आहे आशुतोष दीक्षित, तिसरं ऑप्शन आहे उपेंद्र द्विवेदी, इथे दिदी झालेला द्विवेदी आहे, अनिल चव्हाण. तर याचं करेक्ट उत्तर आहे हवाई दलाचे उपप्रमुख जे आहे आशुतोष दीक्षित, ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तर थलसेना प्रमुख कोण आहे? तर जनरल उपेंद्र द्विवेदी. थलसेना प्रमुखाला जनरल असे म्हटलं जाते. हवाई दलाचे प्रमुख अमरप्रीत सिंग आहे आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण आहे? तर अनिल चव्हाण. ठीक आहे, जनरल अनिल चव्हाण आहे. नौसेना अध्यक्ष आहे, नौसेना प्रमुख आहे ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी. तर हवाई दलाचे जे प्रमुख असतात त्याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जसं थलसेनेला जनरल म्हणतात, नौसेनेच्या याला ॲडमिरल म्हणतात. पुढचा प्रश्न पहा, 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तैवानच्या कोणत्या लेखिका यांच्या तायवान ट्रॅव्हलॉग
या कादंबरीला प्राप्त झाला आहे? पहिला ऑप्शन आहे यांग शुआंग जी, दुसरा ऑप्शन आहे बानू मुस्ताक, तिसरा ऑप्शन आहे गीतांजली श्री, चौथा ऑप्शन आहे जेनी एप्रेन बेक. तर याचं करेक्ट उत्तर आहे यांग शुआंगजी यांच्या तायवान ट्रॅव्हलगर या कादंबरीला 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. तर 2025ला हार्ट लॅम्प ला मिळालेला होता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. लेखिका बानू मुश्ताक आहे आणि अनुवादक आहे दीपा भास्थी. 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटला होता कायरोस याला. लेखिका आहे जेनी एरपेन बेक, जर्मनीची आहे ती, आणि अनुवाद मायकेन हॉफमॅन. आणि 2023चा टाईम शेल्टरला मिळालेला होता 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. लेखक आहे जॉर्जी गोस्पोडिन्हो बल्गेरियाचा आणि अनुवादक आहे अँजेला रोडेल. 2022चा भेटलेला आहे रेद समाधी टॉम्ब ऑफ सँडला मिळालं होतं आणि लेखिका आहे गीतांजली श्री. कुठली आहे ती? तर भारतची आहे. म्हणूनच आपण हा प्रश्नसुद्धा ऑप्शनमध्ये सुद्धा गीतांजली श्रीचं नाव टाकलेलं आहे, कारण की आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार गीतांजली श्रीला मिळाली आहे आणि ती भारताची आहे. तर प्रश्न विचारू शकतात की गीतांजली श्रीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर 2022ला मिळालेला आहे. आणि त्यांचं नाव काय आहे? तर टॉम्ब ऑफ सँड आहे आणि अनुवादक आहे डेझी रॉकवेल. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. कोणत्या जिल्हा घरगणना म्हणजे जी आता जनगणना सुरू आहे तिला घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा बनलेला आहे? पहिला ऑप्शन आहे रत्नागिरी, दुसरं ऑप्शन आहे सिंधुदुर्ग, तिसरं ऑप्शन आहे रायगड आणि चौथं ऑप्शन आहे पालघर. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 7. भारतीय संघात निवड होणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण आहे? पहिला ऑप्शन आहे सचिन तेंडुलकर, दुसरा ऑप्शन आहे वैभव सूर्यवंशी, तिसरा ऑप्शन आहे श्रेयस अय्यर, चौथा ऑप्शन आहे तिलक वर्मा. तर याचं करेक्ट उत्तर आहे वैभव सूर्यवंशी, ऑप्शन क्रमांक 2. तर वैभव सूर्यवंशीबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे पेपरमध्ये येऊ शकतात. तो वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास. भारतीय संघात निवड होणारा ठरला सर्वात कमी वयाचा खेळाडू. भारतीय T20 संघात निवड. सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला त्याने. सचिन तेंडुलकर केव्हा झालेला होता, किती वर्षामध्ये एंट्री केली होती? तर 16 वर्षे 205 दिवसाच्या असताना डेब्यू केलेला होता. आणि T20 मालिका आयर्लंड प्लस इंग्लंड विरुद्ध. ठीक आहे. जन्म कधी आहे वैभव सूर्यवंशीचा? तर 27 मार्च 2011 आहे. 15 वर्षीयचा आहे, फक्त बिहारचा आहे तो. T20 संघ चे जे आपले कॅप्टन आहे तर श्रेयस अय्यर आहे आणि उपकॅप्टन आहे तिलक वर्मा. पुढचा प्रश्न पहा, प्रोजेक्ट पॅट्रिएट पाईपलाईन चर्चेत होती. हा उपक्रम कोणत्या देशाशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे अमेरिका, दुसरा ऑप्शन आहे फ्रेंच, तिसरा ऑप्शन आहे जपान, चौथा ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. तर प्रोजेक्ट पॅट्रिएट पाईपलाईन हा अमेरिकेचा आहे. पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिली क्रॉनिक किडनी रोग नोंदणी कोणत्या राज्यात सुरू करणार आहे? पहिला ऑप्शन आहे राजस्थान, दुसरा ऑप्शन आहे ओडिसा, तिसरा ऑप्शन आहे आसाम, चौथा ऑप्शन आहे मणिपूर. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 ओडिसा. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, नवजात बालकांसाठी पहिल्या मलेरिया लसीला कोणी मंजुरी दिली? तर याचं करेक्ट उत्तर आहे WHO. ठीक आहे. WHO वर्ल्ड